जय श्री गणेश. आज आहे आपल्या बाप्पाचा जन्मदिवस. चला बघूया. आप्पा उद्या आपल्या इथं महाप्रसाद आहे ना रे. हा काय काय जेवायला? काय मटर पनीर आहे, गुलाबजामुन आहे, पुऱ्या आहेत, पापड. हा एवढं आहे. तू माझा बॉयफ्रेंडच ना. मला जास्त ते काय गुलाबजाम मी नको नको म्हणेल तरी पण वाढायचं काय वाटत नाही बाई, त्यांनी मला आधीच सांगितलंय तुझ्या गर्लफ्रेंडला घेऊन येऊ नको, तिने खाल्लं तर बाकीच्यांना पुरत नाही. मी खाणार. हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये. रोज सकाळी अपमान हा ठरलेलाच असतो. चला घेऊयात केळीची पानं, कारण पूजेसाठी आणि आजच्या जेवणासाठी केळीची पानं. आणि गेली घरी येऊन पहिली पूजेची तयारी, मग बाप्पाचा अभिषेक. नित्यम सम ब्रह्मा सम विष्णू सम रुद्र सम इंद्र सम अग्नी सम वायू सम सूर्या सम चंद्रमा सम ब्रह्म भूर्वसरम गणादिपुरमुच्चार्य. आजचा नैवेद्य खूप स्पेशल आहे आपल्या बाप्पासाठी. त्यातली पहिली मी करायला घेतली आहे बासुंदी. आणि काय काय आहे नैवेद्यामध्ये हे बघण्यासाठी संपूर्ण व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. झालेली आहे आपली बासुंदी. कशी झाली आहे बासुंदी आपली. आता आपण वळूयात मोदकांकडे. शक्यतो मी मोदक हातानेच करते, साचेचा वापर करत नाही, हातानेच वळत असते. कारण हातातलं प्रेम आपल्या मोदकामध्ये उतरवायचं असतं आपल्याला, त्यामुळे छान होतात मोदक. आणि आजचा प्रसाद मला स्वामींसाठी, दत्त महाराजांसाठी, गुरुवार आहे म्हणून सगळीकडे सगळ्यांना द्यायचा पण आहे. धनधनान आपले मोदक झालेले आहेत आणि आता आपण ह्यांना उकडूयात. बघाव. वाव. खाऊ का? नाही बाप्पाला देविका मग तुला. मोदक उकडतात तोपर्यंत म्हणलं चला आपण छान आवरून घ्यावं पहिलं. आहा हा, काय तो केशरचा दरवळ आणि मोदकांचा घमघमाट अख्ख्या घरभर सुटलेला आहे. चला आपण आता आवडत आपल्या नैवेद्याकडे. तर आहे पुरी, बटाट्याची भाजी, वरण भात, मसाले भात, कांदा भजी, पापड, वरण, बासुंदी, कोशिंबीर, चटणी, साजूक तूप, मोदक, लाडू आणि श्रीखंड. आणि हा उकडीचा मोदक. वाव, लुसलुशीत, ते असं सारण भरलेलं ते तूप. वाव, सुख म्हणतात ना ते हेच आहे. आणि केळीच्या पानात असं जेवण माझं सगळ्यात फेवरेट. वरण भात, ते पण केळीच्या पानात जेवायला वेगळीच मज्जा आहे गाईज. कसं वाटतं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा.